भात कापाय गेलतो पण झालं काय तर असं. नमस्कार मित्रांनो, तर मी शेतकरी पुत्र शुभम. आज होतं आमचं भात कापायचं नियोजन. मग काय घेतलं सगळं साहित्याने निघालो शेताकडे. माझ्याकडे दिली ती तरटी. मी तरटीवर निघालो पुढं. एकदाच गेलो शेतात गेल्यावर मग काय सगळं साहित्य ठेवलं आणि पप्पा म्हणलं पहिल्यांदा मोठा वापा कापूया. मग काय घेतलं खुरपा आणि केलं कापाय चालू. तर मम्मीने भाऊ पण आलीत. मग काय माणसं आणि वाढल्यावर सुट्टी होतं वे. एक अर्ध्या पाऊण तासात सगळा वापा कापून झाला. आणि कापून झाला तेवढं चोपायचं म्हणलो, कारण पाऊस बिऊस आला तर सगळं भिजून जायचं. आता काय चोपायचं म्हटल्यावर तरटी सगळी हातरून घ्यायची म्हणलो. तरटं घेतलं आणि गेलो हाताराय. तरटी हातरून घेतली. भाताची कवळं उचलून सगळं तरट्यावर आणलं आणि जरा पाणी पिऊन चोपायचं म्हणलो. आणि ज्याची भीती होती तेच झालं. तवर झालं पावसाचं वातावरण झालं आणि भात काय चोपून चालतंय वे. परत सगळं एका तरट्यावर भात सगळं गोळा केलं आणि गोळा करून रचून ठेवलं. भात भिजून येऊन सगळं तरटी एखादं झाकून भात सगळं जाम केलं. पावसाचं वातावरण जाईल म्हणून थोडा वेळ शेतातच थांबलो, पण वातावरण काही गेलं नाही. पाऊस मोठ्याने यायला लागला. निसर्गाच्या पुढं काय कुणाला काय चालते वे. मग काय सगळं व्यवस्थित झाकून घरला आलो. भावांनो, निसर्गाच्या शेतकऱ्याची कशी गंमत करतोय बघा. ज्यावेळी भात लावण करताना पाऊस पाहिजे होता, कारण पाण्याशिवाय काय भात लावण होत नाही, त्यावेळी पाऊस पाहिजे होता पण पाऊस नव्हता. पण आणि आता भात कापताना वातावरण सगळं रिकाम पाहिजे होतं आणि यावेळेला आता पाऊस लागायला आला.